पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी मध्ये पहिला चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे अडॅप्टेशन. अडॅप्टेशनमध्ये आपण डेझर्ट प्लांटमध्ये शिकतो. ह्या एक्झाम्पल पाहतो पहा कॅक्टसचं. येथे लक्षात इथे तुम्हाला समोर जे प्लांट दिसतं आहे हे कॅक्टसचं प्लांट आहे. ओके, याच्यामध्ये मॉडिफाय स्पेसीज आहेत. आता इथे लक्ष द्या, ही डेझर्ट प्लांट आहे म्हणजे वाळवंटामध्ये येणारी ही वनस्पती आहे. आता या वनस्पतीकडे पाहिल्याच्यानंतर आपल्याला पहिला प्रश्न असा पडतो की बाकीच्या वनस्पतींकडे आपण जर पाहिलं प्लांटकडे तर त्यांना काय आहेत हे पहा, अशी लिव्ज आहेत, पानं आहेत. आणि मोस्टली आपण इयत्ता 6वी शिकले की फोटोसिंथेसिसची जी मेन प्रोसेस आहे प्रकाश संश्लेषणाची ती होते पानामध्ये, म्हणजे इथेच अन्न तयार होते हे आपण शिकतो. आता या प्लांटकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की याला तर प्लांट नाही आहेत, सॉरी याला तरी लिव्ज नाही आहेत. मग आता याच्यामध्ये फूडची निर्मिती म्हणजे अन्नाची निर्मिती कुठे होत असेल तर लक्षात घ्या, निसर्ग जे आहे तो प्रत्येक प्लांटला आणि ॲनिमल्सला अडॅप्टेशन करण्यास म्हणजे भाग पडतो आणि त्या पद्धतीने ते इथे टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यामध्ये बदल करून घेतात. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा, स्पाईन दिसत आहेत तुम्हाला, असे काटे दिसत आहेत. या वनस्पतीची जी पानं जी आहेत ती या काट्यांमध्ये कन्वर्ट झालेली आहेत. ओके, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी आहे, आता मग इथे पानं नाही आहेत, लिव्ज नाही आहेत, तर फोटोसिंथेसिसची प्रोसेस कुठं येते तर तुम्ही हे लिव्ज जर पाहिला तर बघा किती आपल्याला फ्लेशी आणि जाड दिसतात. हे जाड असण्याचं कारण आहे की याच्यामध्ये पाणी जास्त प्रमाणामध्ये आहे, म्हणजे हे जे स्टेम आहे ते पाणी साठवून ठेवतात. ओके, आणि फोटोसिंथेसिसची प्रोसेस याचमध्ये या खोडांमध्येच घडून येते आणि इथेच त्याचं अन्न तयार होतं. बघा, म्हणजे वाळवंटामध्ये काय होतं, जेव्हा ऊन जास्त पडतं, ऊन जास्त पडल्यानंतर जे ट्रान्सपिरेशनची जी प्रोसेस असते, म्हणजे जे पाणी आहे ते पाणी शोषून घेतलं जातं जास्त हीट असल्यामुळं. ओके, त्यामुळं पाण्याची कमतरता भासू शकते. यासाठी इथे लिव्ज नसल्यामुळे हे ट्रान्सपिरेशन प्रोसेस खूप स्लो होते. त्यामुळे कमी पाण्यातही ही जी वनस्पती आहे ती वाळवंटामध्ये टिकून राहू शकते. तर ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. असे आपण जे बुक्समध्ये शिकतो ते बुक्समधले एक्झाम्पल तुम्हाला लाईव्ह असे पाहायचे असतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि मला फॉलोही करा, म्हणजे परत मी तुम्हाला नवीन नवीन अशी माहिती घेऊन येईल.